नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीमध्ये नेटच्या साडीचा लेहंगा दाखवणार आहे। तो कशा पद्धतीने बनवायचा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लेहंगा बनवण्यासाठी मी कॉटनचं अस्तर 4 मीटर घेतलेला आहे, सॅटिन अस्तर 4 मीटर घेतलेला आहे, साडीचा पूर्ण वापर करणार आहे आणि त्याचबरोबर शोचे लटकन लावण्यासाठी मी रेडीमेड लटकन घेतलेले आहेत। खूप सोपा आहे, खूप कमी वेळेमध्ये तयार होतो, भरपूर घेरदार करायचा आहे म्हणून मी याला पूर्ण साडी वापरलेली आहे। कस्टमरचा लेहंगा आहे, साईज सुद्धा तशाच पद्धतीची आहे म्हणून आम्ही पूर्ण साडी वापरली। याच्यावरचा ब्लाउजचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटेल। आज आपण लेहंगा बघूयात। लेहंगा कटिंग करण्यासाठी नेटची साडी घेतली मी, तुम्ही कुठल्याही साडीचा लेहंगा बनवू शकता अशाच पद्धतीमध्ये। सगळ्यात अगोदर इथे बघा मी साडीची 4 पदरी घडी घालून घेते जेणेकरून कटिंग करायला सोपं जाईल। ठीक आहे, प्लेटेड बनवायचं आहे कारण याचं जे वर्क आहे ते घागरा वर्क आहे, जे फक्त खाली बॉर्डरलाच आलेलं आहे। तर त्यांना प्लेटेड हवा होता, आम्ही तशा पद्धतीनेच बनवला। अशा पद्धतीने याला 4 फोल्ड घडी घालून घ्यायची आहे। जी खालची बाजू आहे फॉलकडची, जिथे आपण फॉल लावतो ती बाजू, ती जशी आहे तशीच ठेवायची म्हणून आम्ही तिकडची लेस काढली नाही, त्यानंतर फॉलही काढला नाही। ठीक आहे, तर वरच्या बाजूकडे फक्त उंची टाकून आपल्याला कटिंग करायचं आहे। तर बघा, लेहंग्याची उंची मी खालच्या बाजूकडून टाकते। आता खाली मार्जिन वगैरे काय लागणार नाही आपल्याला, ऑलरेडी लेस लावलेलीच आहे त्याला। पूर्ण उंची 42 तयार करायची आहे बेल्ट सहित। त्यामध्ये बेल्ट 2.5 इंचाचा असणार आहे आणि बघा बेल्ट 2.5 इंच वजा केल्यानंतर 39.5 इंच शिल्लक राहील, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं आहे आणि 40 इंचावरती ही उंची टाकून घ्यायची आहे। बघा बेल्टचं माप मी वजा केलं आणि अर्धा इंचाचं मार्जिन ॲड करून मी माप टाकते। तुमची पण जी काही उंची असेल ती या पद्धतीने कॅल्क्युलेट करून तुम्ही घेऊ शकता, मग ती किती पण असू द्यात। मी 3-4 ठिकाणी मार्किंग केलं उंचीचं आणि मग इथे सरळ लाईन मार्क करून घेते। बघा याचा पदर वगैरे असं वेगळं डिझाइन काहीच नव्हतं म्हणून आम्ही पदर पण त्याचा कट नाही केला, फक्त अशी 4 फोल्ड घडी घालून घेतली आणि वरच्या बाजूकडे मी कटिंग करून घेते। वरच्या बाजूकडची जी लेस निघत आहे त्या लेसचा वापर आपण बेल्टसाठी करूयात। त्याचबरोबर पदराची लेस होती तर मी अशी सेपरेट ती अगोदर कट करून घेते साईडला। खूप सोपा आहे, खूप कमी वेळेमध्ये तयार होतो आणि अतिशय सोप्या पद्धतीमध्ये कसा बनवायचा हे मी दाखवलेलं आहे। तुम्हाला पण जर साडीचा लेहंगा बनवायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवू शकता। यावरती खूप छान असा मी ब्लाऊज डिझाईन केला, बोटनेक ब्लाऊज प्रिन्सेस कटमध्ये 40 साईजचा। त्याचा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर बघायला भेटेल, संपूर्ण कटिंग आणि शिलाई। तर बघा जिथे उंचीचं माप टाकलं तिथे मी कटिंग करून घेतलेली आहे साडी। वरच्या बाजूकडे तुम्ही डिझाईन बघायची आहे कशा पद्धतीने आहे आणि त्यानंतरच कटिंग करायचं आहे। भरपूर मी अनारकलीमध्ये दाखवलेत पण आज आपण प्लेटेड बघतोय। भरपूर त्याला प्लेट्स पाहिजे होत्या, अशा छोट्या छोट्या प्लेट्स घालायच्या आहेत कमरेवरती, तर मी तुम्हाला ते स्टिचिंग करते वेळी दाखवते। ठीक आहे, आता इकडे बघा मी सॅटिनचं अस्तर घेतलेलं आहे आणि हे सॅटिनचं अस्तर सुद्धा मी सरळच लावणार आहे, याला अनारकलीमध्ये कट नाही करणार। तर याची जी उंची आहे ना ती अगदी बरोबर आहे 38 इंच। बघा मेन कपड्यापेक्षा 2 इंच अस्तरची उंची कमी घ्यायची, तुमची जास्त असेल तर त्याप्रमाणे तुम्ही कटिंग करून घेऊ शकता। मी जसं आहे तसं अस्तर घेतलेलं आहे, 4 मीटर अस्तर होतं ते सॅटिनचं आणि कॉटनचं देखील मी ते 4 मीटरच अस्तर घेतलेलं आहे। या अस्तरची तुम्हाला 4 फोल्ड घडी घालून घ्यायची आहे आणि बघा फोल्ड बाजू जी तुमच्या हातात असते त्यातला कुठलाही कोपरा पूर्ण ओपन साईड जी असते ना तिकडे अशा पद्धतीने टाकून घ्यायची। अशा पद्धतीने तुमची घडी आली पाहिजे। बघा माझ्या समोरच्या बाजूला आहे तो पूर्ण फोल्ड आहे आणि त्याच्या पुढे आहे तो पूर्ण एक फोल्ड आणि खाली 4 पदर सुट्टे आहेत। अशा पद्धतीने घडी त्रिकोणमध्ये घालून घ्यायची आहे। वरून मी मार्किंग करत आहे बघा हे 7 इंचावरती, जेणेकरून याच्यावरती ना कमरेचा पूर्ण भाग निघेल। तर अशा पद्धतीने इथे मी हे मार्किंग करून घेते। जी काही तुमची कंबर असेल फिटिंगमध्ये त्यामध्ये तुम्ही 4 ते 5 इंचाचं लूजिंग घेऊ शकता, जास्त लूजिंग घ्यायचं नाही कारण बांधल्यानंतर मग लेहंगा खूप जास्त गोळा होतो बेल्टमध्ये। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लेहंग्याचं लूजिंग ठेवू शकता।
ठीक आहे. तर इथे मी वरून 7 इंचावरती कट करून घेतलं, पण हा भाग मोजून घ्यायचा आहे. आपली जेवढी कंबर आहे तेवढं, म्हणजे जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं निघलं आहे का हा राऊंड, नसेल तर आणखीन थोडंसं आपण त्याला कट करू शकतो. तर मला इथे जेवढा पाहिजे तेवढा नाही निघला, कमी पडत आहे, म्हणून मी अर्धा इंच आणखीन थोडंसं कट करून घेते. अशा पद्धतीने तुम्ही पण मोजून घेऊ शकता, जेणेकरून कपडा पण जास्त आपला उंचीमध्ये निघणार नाही आणि बरोबर तिथला घेर पण कट होईल. तर तुम्ही हे मोजून घेऊ शकता अशा पद्धतीने. बघा, हे 8 पदरी कापड आहे. तर काय करायचे, समजा तुमच्या कमरेचा घेर जर पूर्ण राऊंड 40 असेल तर तुम्ही 44 किंवा 45 इंच होईल अशा पद्धतीने कट करा. 4 ते 5 इंचाचं लूजिंग ठेवा. त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच जाईल आणि त्याचबरोबर जो राऊंड आहे तो आपला बरोबर होईल. जे काय असेल ते कॅल्क्युलेशन तुम्ही करून इथे घेऊ शकता. तर आत्ताचा जो राऊंड निघलेला आहे तो अगदी बरोबर आहे. इथे मी मोजून घेतलेला आहे. अशा पद्धतीने जे कट केलेला कपडा असतो ना तो आपण मोजून घ्यायचा आहे कमरेला. जास्त लूजिंग ठेवायचं नाही कमरेमध्ये. बघा, मी 2-3 वेळा चेक करते माप बरोबर आलेलं आहे का नाही ते. या पद्धतीने आता याच्यावरती आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. हे कॉटनचं अस्तर आहे ते कमी उंचीचं असतं, याला उंची जास्त नसते. तर खाली जॉईंट द्यावा लागतो. जॉईंट कशा पद्धतीने द्यायचा आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे मी. तर बघा, मी या बाजूकडून उंचीचं माप टाकते. अगोदर मी 27 इंचावरती मार्क करून बघते कशा पद्धतीने निघते. थोडंसं उंची वाढली तर ठीक आहे, नंतर वाढवूयात, कारण बघा याला जॉईंट द्यावा लागणार आहे. जास्त उंची खालीपर्यंत घेतली तर मग जॉईंटसाठी कपडा कमी पडतो, म्हणून मी अगोदर 27 इंचावरती मार्किंग करून इथे असं माप टाकलेलं आहे. सॅटिनचं अस्तर आहेच त्याला, आतमध्ये फक्त थोडंसं हे सपोर्टला लावायचं आहे म्हणून मी लावते. मग याची उंची थोडीशी कमी निघेल. तर इथे थोडंसं आणखी निघत आहे अस्तर उंचीमध्ये, म्हणून मी आणखीन उंची जरा वाढवली. आता इथे बघा, मी उंचीचं माप करते हे 30 इंचावरती. बघा, अशा पद्धतीने मी 30 इंचावरती मार्किंग करून हा राऊंड असा करून घेतलं, सगळीकडे सेम मार्क करून. आणि खाली जे कापड आता राहिलेलं दिसत आहे मार्किंगच्या खाली, तो आपण या बाजूकडे जॉईंट देऊ शकतो. जॉईंटची उंची पण तुम्ही इकडून किती निघते बघा, इथे 6.5 इंच आहे, तर इकडे पण 6.5 इंच कपडा असायला पाहिजे, तरच तो जॉईंट बरोबर बसतो. नाहीतर मग जॉईंटसाठी कपडा कमी पडतो. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला कटिंग करायचं असतं. ठीक आहे. तर इथे मी कॉटन अस्तर हे कट करून घेतलेलं आहे आणि हा जो खालचा तुकडा निघलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ते जॉईंट देऊन घ्यायचा आहे. बघा, आता अशा टाकला तर इथे नाही बसत आहे जॉईंट, म्हणून मी याला जी बाजू मोठी आहे ना ती ठेवून बघते. तर इथे हा परफेक्ट बसेल. इथे मी व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. अर्धा इंचाचं मार्जिन लागणार आहे अशा पद्धतीने. आणि खाली बघा, तोच राऊंड शेप मी व्यवस्थित मार्क करून घेते. आता इथे मी मोजत नाही आहे, अंदाजाने मार्क करते आहे, कारण खालचा जो कपडा आहे तो मला इथे टच होतो आहे बोटांना, त्यावरून कळते मला राऊंड किती घ्यायचा आहे. तुम्हाला नसेल असं येत तर तुम्ही पुन्हा एकदा माप टाका आणि मग त्याला राऊंड देऊन कट करा. आता बघा, मी तो राऊंड दिला आणि ते हे कटिंग करून घेते. खूप सोपा लेहंगा आहे. कॉटन अस्तर फक्त अनारकलीमध्ये कट केला आपण, बाकीचं सॅटिनचं अस्तर सरळच ठेवलं. साडीसुद्धा सरळच आहे, त्याचे पण 2 भाग केले नाहीत. साडी अखंड आहे, कारण अखंडच आपण त्याला बनवणार आहे. एका बाजूकडे फक्त त्याचा जॉईंट येईल. अशा पद्धतीने कॉटनचं जॉईंट कसं द्यायचं हे तुम्हाला मी शिलाई करताना दाखवते. तर बघा, कॉटन कट झालं, सॅटिनचं पण दाखवलं मी, सरळच घेतले, त्याला अनारकलीमध्ये नाही कट केलं. आणि साडी पण आपण सरळच ठेवलेली आहे. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आपण याला बनवूयात. आता इथे आपण काय करायचं आहे, अगोदर कॉटनच्या अस्तरला खालचा जॉईंट देऊन घ्यायचा आहे. एक दाखवते, दुसरा तुम्ही याच पद्धतीने देऊन घ्या. मध्ये मी याला जॉईंट करून घेते, कारण 2 भागाचे झालेत म्हणून. आणि बघा, जिथं जॉईंट आपला आहे त्या भागाला व्यवस्थित आपल्याला ठेवून इथे शिलाई करून घ्यायची आहे. आजचा लेहंगा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी कुठल्या प्रकारचा लेहंगा बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. या अगोदर मी अनारकली टाईपमध्ये सुद्धा लेहंगा दाखवलेला आहे. तो लेहंगा ऑर्गन्झा साडीचा होता, खूप छान, तो पण आम्ही बनवला. पूर्ण साडी त्यासाठी पण यूज केलेली होती, फक्त तो अनारकली होता. आजचा जो आहे तो प्लेटेड आहे. तो बघायचा असेल तर मला तसं सांगा कमेंटमध्ये, मी त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला देते किंवा एंड स्क्रीनला लावते, तुम्ही तिथे जाऊन तो बघू शकता. इथे जॉईंट देऊन घेते, अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी अशा पद्धतीने
बघा आता सीझन चालू आहे, अशी छान अशी साडी असेल आपल्याकडे लेहंगा टाईप, तर आपण त्याचा लेहंगा बनवू शकतो जर साडी घालून घालून कंटाळा आला असेल तर. किंवा लहान मुलींनासुद्धा आपण अशा पद्धतीने लेहंगा बनवू शकतो. बघा कटिंग करण्याची पद्धत हीच राहील, मेजरमेंट जे काही असेल ते तुम्ही तुमच्याप्रमाणे घ्यायचं आहे. हे जे कॉटन अस्तर आहे ना, हे खालून मी लगेचच फोल्ड करून घेते, कारण पूर्ण लेहंगा झाल्यानंतर जर फोल्ड करायचं म्हटलं तर शिलाई करताना खूप त्रास होतो, एवढा कपडा मशीनवर बसत नाही. त्यामुळे मी सेपरेट असे जॉईंट करून फोल्ड करून घेते. अशाच पद्धतीने मी दुसरा पण तयार केला आणि हे दोन्ही अस्तर मी एकत्र जॉईंट करून घेते. बघा जशी आपली साडी अखंड आहे ना, तसंच मी हे अस्तरसुद्धा मधून 2 भाग जे होते आपले ते मी काय केलं, एकत्र जॉईंट करून घेतलं. आता हा असा पूर्ण आपला कमरेचा भाग झालेला आहे. आता हे आपल्याला सॅटिनवरती जोडायचे, पण त्या अगोदर काय करायचं, सॅटिनला आपल्याला इथे अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. जेवढा आपला कमरेचा भाग आहे मार्जिनसहित आलेला, तेवढा भागाचा तयार होईल अशा पद्धतीने या प्लेट्स टाकायच्या आहेत. छोट्या टाका, मोठ्या टाका, जे काही तुमचं अस्तर असेल त्याप्रमाणे. आता या कस्टमरने 4 मीटर अस्तर दिलेलं होतं, तर हे पूर्णपणे इथे मी वापरणार आहे, कारण त्यांना घेर भरपूर पाहिजे त्यासाठी. आणि त्याचबरोबर लेहंगा पण छान असा घोळदार व्हावा. नेटची साडी आहे, त्यामुळे आम्ही याला डबल अस्तर लावलं. अशा पद्धतीने मी याला फोल्ड केलं प्लेट्स टाकल्यानंतर. आता हे कमरेला पुरेल का हे बघून घेते आहे, तर फोल्ड करून मोजून घेते. बघा अशा पद्धतीने जेवढी कंबर असेल ना, त्यामध्ये 4-5 इंचाचं लूजिंग राहायला पाहिजे. ठीक आहे, तर बघा मी असं व्यवस्थितरित्या याला फोल्ड केलं. मला 23 इंच तयार पाहिजे कंबर. ठीक आहे, 23मध्ये आणखीन मी काय केलं, 2 इंच लूजिंग ठेवलं, म्हणजे टोटल 4 झालं, म्हणजे 25. ठीक आहे, मग 25 इंचाची याची घडी तयार होईल एवढा मी प्लेट्स टाकलेल्या आहेत, म्हणजे 25 दुणे 50. टोटल राऊंड हा 50चा तयार होईल याचा. ठीक आहे, जे काही तुमचं असेल त्या पद्धतीने तुम्ही कमरेचं माप घ्या. खूप सोपं आहे. फिटिंगमध्ये एकदा कंबर मोजायची किती आहे ते, त्याच्यामध्ये 4-5 इंच लूजिंग ॲड करून मग बघायचं किती होते आणि तेवढ्या मापाचा घेर तयार करायचा आहे हा कमरेचा. याच्यावरती आपण मग नंतर बेल्ट लावणार आहे. मग बेल्टसुद्धा याच साईजचा आपल्याला कट करायचा आहे. ठीक आहे, तर कॉटनचं अस्तर सॅटिनच्या अस्तरला मी वरती कमरेला जॉईंट करून घेते बघा एकत्र. आता या सॅटिनच्या अस्तरला खालून फोल्ड वगैरे करावं लागणार नाही, कारण असंच एकत्र म्हणजे अखंड वापरलं आपण, त्यामुळे ते कट झालं नाही. आणि खाली कंपनीची त्याची जी किनार आहे ती ऑलरेडी आहेच, म्हणून त्याला फोल्ड करावं लागणार नाही. पण तुम्हाला जर फोल्ड करून घ्यावं लागणार असेल तर ते अगोदरच फोल्ड करा आणि मग कॉटनच्या अस्तरला जॉईंट करा. आता हे आपलं तयार झालेलं आहे अस्तर. बेल्टसाठी थोडासा कपडा मी साडीतला काढून घेते, वरती आपल्याला बेल्टला लावावा लागेल, तर तो मी काढून घेतला. आता इथे बघा जी काही राहिलेली सगळी साडी आहे ना, त्याच्या मी अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेणार आहे. आता ही पूर्ण साडी आहे, तर मी याला प्लेट्स याच्या मोजत बसणार नाही आहे. एकाखाली एक एकाखाली एक वरून फक्त एकसारख्या दिसतील अशा पद्धतीने टाकणार आहे. त्याचबरोबर आपला घेर किती आहे त्या मापावर सुद्धा त्या ॲडजस्ट होतील अशा पद्धतीने या सगळ्या प्लेट्स मी टाकून घेते. मी थोडा दाखवते, एकाच डायरेक्शनमध्ये घ्यायच्या आहेत, उलट्या पलट्या नाहीत घ्यायच्या. आपण बॉक्स प्लेटमध्ये सुद्धा लेहंगा बनवू शकतो. मी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ती पद्धतसुद्धा, बॉक्स प्लेट कशी घ्यायची. ज्यावेळी आपल्याकडे मेन कपडा कमी असतो आणि घेर दिसावा असं जेव्हा आपल्याला वाटतं, त्यावेळी आपण बॉक्स प्लेटचा इथे वापर करू शकतो. पण ऑलरेडी पूर्ण साडीचा आहे इथे, म्हणून आम्ही काय केलं, सगळ्या अशा एक 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 प्लेट टाकून घेतल्या. आणि नेटची आहे त्यामुळे ते जाड वगैरे होण्याचा काहीच प्रश्न नाही आहे. नेट हे खूप पातळ असतं आणि व्यवस्थित झाला. खूप छान लेहंगा तयार झाला, तुम्हाला शेवटी बघायला भेटेलच. बऱ्याच जणांना वाटतं प्लेटेड खूप म्हणजे असा मोठा होतो, फुगतो किंवा तो भाग जाड होतो, आणि जाड महिलांना तर त्या अजिबातच सूट होणार नाही, कारण आणखीन ते जाड दिसणार. तर तुम्ही कपडा कशा पद्धतीचा आहे हे बघून ठरवू शकता की तो कशा टाईपमध्ये बनवायचा आहे. कपडा जास्त काठपदराच्या साडीचा असेल, जाड असेल, तर मग तुम्ही प्लेटेड बनवू नका. अशा पद्धतीने सगळ्या प्लेट्स घेऊन झाल्या. आता ही जी साडी आहे ती मी या अस्तरांना जोडून घेते, जे आपण एकत्र अस्तर केलेलं आहे सॅटिनचं. ते एक लक्षात ठेवा, सॅटिनचं अस्तर साडीच्या बाजूकडे आलं पाहिजे, आणि मग वरून फक्त कमरेवरती शिलाई देऊन घ्या. व्हिडिओ मोठा आहे पण डिटेलमध्ये दाखवलेला आहे लेहंगा मी तुम्हाला. काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये विचारा. अशा पद्धतीने बघा मी वरून शिलाई देऊन घेतली. आता लगेचच आपण याचा बेल्ट तयार करूयात. त्या अगोदर काय करायचं आहे बघा, दोन्ही साईडला जे अस्तर आणि साडीचा कपडा आहे ना, तो शिलाई करून घ्यायचा आहे, म्हणजे हे बंद करून टाकायचं आहे, ओपन नाही ठेवायचं. या पद्धतीने मी खालीपर्यंत दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई देऊन घेते.
अशा पद्धतीने, जेणेकरून लेहंगा जॉईंट करताना आपल्याला काहीही त्रास होणार नाही. आता बेल्ट तयार करण्यासाठी ते मी सॅटिनचं अस्तर हे घेतलेलं आहे. घडी आहे याची 6 इंच. फोल्ड केल्यानंतर हे 3 इंच होतं आहे बघा. अशा पद्धतीने म्हणजे तयार होणार आहे आपला 2.5चाच बेल्ट. ठीक आहे, अर्धा इंच मार्जिन जाईल. आता याच्यावरती नेटचा कपडा लावायचा आहे. जे आपण कट करून घेतलेलं नेट होतं ते मी याच्या साईजप्रमाणे कट करून घेते आणि त्याच्यावरती जॉईंट करते. वरून याला लेससुद्धा आपण लावणार आहोत, जी एका बाजूकडची कट करून निघालेली आहे ती. म्हणजे छान असा रेडीमेडसारखा लुक येईल लेहंग्याला. आवडीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. प्लेन बेल्ट करायचं असेल तर प्लेनच ठेवा, लेस लावायची असेल तर लेस लावा. आणखीन एक तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे कॅन यूज केलेला लेहंगा. खूप सुंदर तो आम्ही तयार केलेला आहे काठपदराच्या साडीचा. व्हिडिओचं एडिटिंग नाही त्या, आणि साईज पण त्याची छोटी आहे, जी रेग्युलर मुलींची साईज असते ती. तर तो व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर होईल. त्याचा ब्लाऊज तयार व्हायचा आहे म्हणून तो व्हिडिओ अपलोड नाही केला मी. तर आजचा म्हटलं याचा ब्लाऊज लेहंगा दोन्ही तयार झालेला आहे, तर तुमच्यासोबत शेअर करावं. तर बघा, काय नाही, सोपं आहे. जे सॅटिनचा कपडा कट करून घेतला ना 6 इंच उंचीचा, त्यालाच मी इथे हे नेट लावून घेत आहे. वरून सगळीकडे शिलाई करून जॉईंट देऊन घेतलेला आहे कपडा, कारण कमी पडला. बेल्टचं तुमच्या लक्षात आलं असेल, जेवढा आपला कमरेचा फिटिंगमध्ये राऊंड आलेला आहे त्याच्यामध्ये 4-5 इंच लूजिंग ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. आवडीप्रमाणे लूजिंग ठेवू शकता तुम्ही. कोणाला कमी आवडतं, कोणाला जास्त आवडतं, तर त्यामध्ये काहीही अवघड नाही आहे. अशा पद्धतीने मी याला लावून घेतलेला आहे नेटचा कपडा. जे आता ज्याची जी लेस जी काढून घेतलेली होती ती पण लावते. पण बघा, वरून मी अर्धा इंच मार्जिन ठेवून लेस लावते, कारण ते खाली आतमध्ये फोल्ड करायचे. तर ते पण दाखवते कशा पद्धतीने. लेसचं जर त्याचा गोट वगैरे निघालेला असेल तर अगोदर लेसला शिलाई करून पक्क करून घ्या आणि मग याच्यावरती बसवा. दोन्ही बाजूकडे शिलाई करून घ्यायची आहे या पद्धतीने. खूप सुंदर तयार झाला. साडीचा रंगही छान होता, त्यामुळे खूप छान सूट झालेला आहे लेहंगा याचा. तुम्ही जर अशा पद्धतीने लेहंगा बनवला तर तुमचा लेहंगा कसा झाला हे पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. एकदा बघा, मी चेक करून घेते याची उंची. थोडंसं कपडा क्रॉस कट झाला होता तर मी त्याला लेवल करून घेतलं. दोन्ही बाजूकडून आपल्याला फोल्ड करायचं आहे याला अगोदरच. हवं तर मोजून पण तुम्ही घेऊ शकता फोल्ड करण्यासाठी, किंवा अगोदरच मोजून घेतलं असेल तर डायरेक्ट फोल्ड करा अर्धा इंच. जेवढं मार्जिन ठेवलं आहे तेवढं फोल्ड करू शकता. तर अशा पद्धतीने आपला हा बेल्ट तयार होईल. तुम्हाला जॉईंट कसा करायचा हे सांगते. 2 पद्धतीने आपण करू शकतो. जी सोपी वाटेल ती तुम्ही इथे वापरा. तर बघा, जो आपण तयार करून ठेवलेला लेहंगा आहे तो घ्यायचा आहे आणि इकडे बघा, सरळ बाजू दोन्हीची असायला हवी आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन हा बेल्ट इथे बसवायचा आहे आणि आतली बाजू तशी फोल्ड होईल. नसेल तर अगोदरच लेसच्या खाली मार्जिन फोल्ड करून घ्या. बघा, हे खूप सोपं आहे. तुम्ही हीच पद्धत वापरा खरं तर, जेणेकरून शिलाई करायला काही अवघड वाटणार नाही आहे. लेसच्या खाली जे वरती अर्धा इंच आपण मार्जिन ठेवलेलं होतं ते फोल्ड करून शिलाई करून घ्या याला. ही पद्धत खूप सोपी आहे. तुम्ही नवीन शिकत असताना तरी पण तुम्ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये लेहंगा बनवू शकाल. लेहंग्यामध्ये अवघड असं काहीच नाही आहे. फक्त बेल्ट व्यवस्थित बसणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला चेन लावता येणं, या 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर त्या लक्षपूर्वक बघा. तर इथे झालेला आहे माझं फोल्ड करून कपडा मार्जिनचा. आता मी याच्यावरती हा बेल्ट ठेवते. बघा, मी आता आतल्या बाजूकडून बेल्ट ठेवला आहे आणि सरळ बाजूकडे फोल्ड करणार आहे. तर व्यवस्थित बघायचं आहे, चेक करायचं आपण ठेवलेला बेल्ट व्यवस्थित आहे का, बाहेर फोल्ड केल्यानंतर त्याची सरळ बाजू वर येईल का, या सगळ्या गोष्टी बघायच्या आणि मगच शिलाई करायची. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे. 2.5 इंचाचा हा बेल्ट तयार होणार आहे माझा. आता मी 2.5 इंच बेल्टची उंची ठेवली, पण समजा तुमच्या लेसची उंचीच जास्त असेल, जसं की 3 इंच 3.5 इंच, तर तेवढं तुम्ही ते कॅल्क्युलेशन करून ॲडजस्ट करायचं आहे, हे पण लक्षात ठेवा. तर मी इथे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ही लेस जी बेल्ट आहे तो लावून घेते व्यवस्थितरित्या. आतमध्ये कापड वगैरे फोल्ड होते का बघायचं, कारण भरपूर इथे कपडा आहे हा. तर सगळीकडे लक्ष ठेवत आपल्याला पूर्ण बेल्टवरती शिलाई देऊन घ्यायची आहे. साईडने आपण फोल्ड करूनच घेतलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सांगायचं राहिलं, हा पार्ट याच्यावरती ठेवताना 1 इंचाचं मार्जिन बेल्टच्या पुढे ठेवून याला जॉईंट करायचं आहे. हवं तर ही शिलाई आपण डबल पण करू शकतो.
आता बघा बेल्ट आपल्याला बाहेरच्या बाजूकडे व्यवस्थित फोल्ड करून त्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदा आपण चेक करू शकतो बसवलेला बेल्ट व्यवस्थित बसला आहे का, त्याची लांबी वगैरे रुंदी कमरेचा जो काही घेर आहे तो बरोबर आलेला आहे का, आणि मग पुढेही अशा पद्धतीने फोल्ड करून आपण हा बेल्ट जॉईंट करू शकतो. तर बघा फक्त बेल्ट लावल्यामुळे याला खूप सुंदर लुक आलेला आहे. हवं तर तुम्ही याला प्लेन पण ठेवू शकता, लेस नसेल तर, आणि लेस असेल तर त्याचा अशा प्रकारे वापर करून आपण याचं घेऊ शकतो. पूर्ण व्यवस्थित यावरून मी डबल शिलाई देऊन घेणार आहे. लेहंगा तयार झाल्यानंतर याच्यामध्ये मी रेडीमेड नॉट लावणार आहे, पण तुम्ही याचे कपड्याचे बनवू शकता जर कॉन्ट्रास्ट कपडा असेल तर, जेणेकरून तो त्याच्यावरती उठून दिसेल. तर यावरती आम्ही गोल्डन ब्लाऊज बनवला. तर ह्याचे जे लटकन आहेत ते पण आम्ही इथे गोल्डनच वापरलेले आहेत, त्यामुळे खूप सुंदर उठून दिसत आहे. लटकनशिवाय लेहंगा अपूर्ण वाटतो, लटकन पाहिजेतच त्याला. या पद्धतीने इथे बघा बेल्ट बसवून झाला. आता हे फोल्ड करून घेतलेलं आहे मी, आणि जे काही आपण मार्जिन 1 इंचाचं बेल्टच्या पुढे ठेवलेलं होतं ना, ते आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे. पण चेनसाठी उंचीवरून बघा मी 7 इंचावरती मार्क केली, आणि तिथून खाली मी लेहंगा हा जॉईंट करते आहे. अगदी वरून मी जॉईंट केलेला नाही आहे, 7 इंच उंची सोडून खाली मी जॉईंट करते. याची चेन कशी बसवायची बघा. अगदी तुमच्याकडे रेडीमेडचा लेहंगा जरी फिटिंगसाठी आला ना, तर तो इथंपर्यंत तयार असतो, त्याला फक्त चेन लावून साईड फिटिंग करून द्यायचं असतं कमरेचा घेर बघून. जर जास्त असेल तर तो कट वगैरे करावा लागतो, ते लेहंग्याचं अल्टर असं म्हणतात त्याला. तर ते कसं करायचं एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन मी तुम्हाला रेडीमेडचं. पण आज आपण तयार कसं बनवायचं हे बघूयात. जे 7 इंच आपण ओपन ठेवलेलं आहे ना, ते दोन्ही बाजूकडे फोल्ड करायचे. खूप सोपी पद्धत आहे. जशी आपण ड्रेससाठी चेन लावतो ना, त्याच पद्धतीने याची पण चेन लावायची असते. तर त्याला फक्त आपण एक्स्ट्रा पट्टी लावून फोल्ड करत असतो ड्रेससाठी, पण याला ऑलरेडी आपण 1 इंच मार्जिनच ठेवलेलं आहे, तर तेच मार्जिन फोल्ड करायचे. आपण सिंगल फोल्ड करू शकतो, किंवा अगदी 2दा फोल्ड करून पण यावरून शिलाई देऊ शकतो. आता मी सिंगलच फोल्ड करते, कारण ते शिलाई करायला खूप अवघड जात आहे मला. खूप मोठा हा लेहंगा झालेला आहे, मशीनवरती कपडा पण थांबत नाही आहे, असा सारखा खाली सरकतोय. तर अशा वेळी जरा त्रास होतोच आपल्याला. किती जरी छोटंसं काम असलं ना तरी त्याला खूप वेळ जातो कापड हाताळण्यामध्येच. तर मी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवते बघा. लक्षपूर्वक बघा, नाही समजलं तर व्हिडिओ रिपीट बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. इथे बघा मी याला अशा पद्धतीने फोल्ड करून वरून पण शिलाई देऊन घेतली. छान फिनिशिंगमध्ये याला तयार केलेलं आहे. आता याच्यावर आपण ना चेन बसवूयात. बघा हे फोल्ड छान होणं हे खूप महत्त्वाचं आहे. दोन्हीची उंची सेमच झाली पाहिजे, बऱ्याचदा ती कमी जास्त होते. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, उंची सेम झाली पाहिजे. चेन बसवल्यानंतर व्यवस्थित बसली गेली पाहिजे. तर अगोदर हे छान फिनिशिंगमध्ये तयार करून घ्यायचं आहे आपल्याला चेन लावण्यासाठी फोल्ड. ठीक आहे, तर इथे मी हे फोल्ड करून घेतलं. आता यामध्ये चेन बसवूयात आपण. प्रत्येक लेहंगाला चेन ही बसवावीच लागते. तर या पद्धतीने ही चेन घेतलेली आहे, मोठी चेन आहे ही. आता आतल्या बाजूकडे ठेवायची आणि वरून सरळ बाजूकडून शिलाई द्यायची आहे. बघा बेल्टची बाजू मी ओपन ठेवली आहे. बेल्टपर्यंत चेन घ्यायची नाही, बेल्टच्या खाली आली पाहिजे ही चेन, आणि वरून तुम्हाला शिलाई देऊन घ्यायची आहे. आता ही चेन बसवण्यासाठी तुम्ही ते सिंगल दाबाचा यूज करा. मी जो दाब यूज करते आहे ना, तो ट्रिपल आहे. म्हणजे त्याला फक्त इकडे तिकडे साईडला केलं की त्याच्यामध्ये चेन बसते, पायपिंग होते. फक्त त्याला थोडंसं ॲडजस्ट करावं लागते. का त्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन हा दाब कसा आहे ते. बघा या पद्धतीने मी साईडला ठेवला आहे तो दाब, आणि शिलाई करते चेनची, जेणेकरून ती अगदी चेनच्या साईडनेच होती आहे आणि व्यवस्थित बसली जाते चेन. आणि चेनवर सुद्धा डबल शिलाई करून घ्यायची, जेणेकरून ती शिलाई उसवू नये. ठीक आहे, तर इथे मी डबल शिलाई करून घेतली आणि अगदी परफेक्ट याची चेन बसवलेली आहे. फिनिशिंगसुद्धा याचं छान आलं बघा या पद्धतीने. आता याच्यामध्ये एक रेडीमेड जो नॉट घेतलेला आहे तो टाकायचा, आणि दुसरा एक छान अशी नाडी याची बनवायची आहे, जी अगदी व्यवस्थित असेल, मजबूत असेल, आणि हे दोन्ही आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बेल्टमध्ये. तर मी ते ओवून घेते आणि फायनल लुक तुम्हाला डायरेक्ट दाखवते आता. तर अशा पद्धतीने भरपूर घेरदारचा हा लेहंगा तयार झाला, आणि तुम्हाला दिसतच असेल खूप सुंदर दिसतोय हा लेहंगा. असं वाटत नाही की हा साडीचा आहे, पण हा साडीचाच आहे. तर तुमच्याकडे पण अशीच नेटची साडी असेल, भरपूर वापरून कंटाळा आला असेल, तर तुम्ही या पद्धतीने तिचा वापर करू शकता. तुमच्या मुलींसाठी सुद्धा हा लेहंगा बनवू शकता, मुलींना खूप छान दिसतात.
तर नक्की ट्राय करा तुम्ही जर अशा पद्धतीने बनवला लेहंगा तर तुमचा कसा झाला मला कमेंटमध्ये सांगू नका. हा ब्लाऊज आम्ही याच्यावरती तयार केलेला आहे बोटनेक प्रिन्सेस कट 40 साईजचा. तर याचा व्हिडिओ तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये लगेच बघायला भेटेल. खूप सोप्या पद्धतीमध्ये मी ब्लाऊज दाखवलेला आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.